नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं म्हणजे NCBनं चेन्नईत टाकलेल्या धाडीत अंमली पदार्थांच्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या धाडीत तब्बल 11 किलोंचं एफेड्रिन जप्त करण्यात आलंय. या एफेड्रिनची किंमत तब्बल 5 कोटी रुपयांच्या आसपास आहे. NCBला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर न्यूझीलंडला जाणारी 3 पार्सल्स या कारवाईत ताब्यात घेण्यात आली. त्या पार्सल्सची तपासणी केली असता त्यातून एफेड्रिनची तस्करी सुरू असल्याचं उघड झालं. तपास यंत्रणांची नजर चुकवण्यासाठी पार्सल सतरंजामध्ये लपवून ड्रग्सची तस्करी सुरू असल्याचं या कारवाईत उघड झालं. तसंच ड्रग सिंडिकेटचे हस्तक हे मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये प्रवास करून तिथूनही कुरिअर बुक करत असल्याचं तपासात निष्पन्न झालं. दरम्यान एफेड्रिनच्या तस्करी प्रकरणी हमीद नावाच्या तस्कराला चेन्नईमधून अटक करण्यात आली. हमीदला मुंबईत आणण्यात आलं असून त्याच्याकडून पॅकिंग साहित्य, डिजिटल वजन काटा, हीट सिलिंग मशीन्स, प्लास्टिकच्या पिशव्या, बनावट ओळखपत्र, विविध कागदपत्र आणि डिजिटल उपकरणं जप्त करण्यात आली. एफेड्रिन हे मेथॅम्फेटाईन या अंमली पदार्थांच्या निर्मितीत प्रमुख घटक म्हणून वापरण्यात येतं. मेथॅम्फेटामाईन हे अत्यंत व्यसनाधीनता निर्माण करणारं आणि मज्जासंस्थेला हानी पोहोचवणारं न्यूरोटॉक्सिन आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.